मी आज तुम्हाला माझा खजिना दाखवणार आहे. हो, खजिनाच आहे हा. माझ्या या डायऱ्या. दरवर्षी डिसेंबर आला की मला माझ्या डायऱ्या उघडून बसायचे वेध लागतात. आणि मग डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मी त्या काढते आणि वाचण्यापूर्वी आधी स्वच्छ करून घेते. तुम्ही जर्नल्सचं महत्त्ववाला व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन तो आधी बघा. कारण आजचा व्हिडिओ समजायला तुम्हाला तो व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. तर मंडळी, मी ह्या माझ्या जर्नल सहसा कोणाला दाखवत नाही किंवा त्याविषयी जास्त बोलत पण नव्हते. पण आता हे दाखवणं खूप गरजेचं झालेलं आहे. का ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेल. तुमच्याच फायद्याच्या काही गोष्टी मी आज सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या शब्द संवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, आता सगळी साफसफाई झालेली आहे आणि सालाबादाप्रमाणे मी माझ्या या जर्नल्स सोबत काही तास घालवणार आहे. तर कसे घालवणार आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेनच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण तुम्हाला या व्हिडिओतून कळणार आहे की तुम्ही तुमची जर्नलिंगची जर्नी, जे 2026 मध्ये जर तुम्हाला इच्छा झाली की तुम्हालाही हे असं जर्नलिंग करायचं आहे, तर ते तुम्ही कसं करू शकाल याचे सगळे टिप्स आणि ट्रिक्स मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता ना माझ्याकडे खूप प्रकारचे जर्नल्स आहेत. म्हणजे अगदी प्लेन जर्नल्स किंवा एकदम फॅन्सी जर्नल्स मी तुम्हाला दाखवेनच पुढे व्हिडिओमध्ये. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही अशा साध्या डायरीमधून सुद्धा सुरुवात करू शकता. कारण मीही तेच केलंय. ज्यावेळी मी कॉलेजमध्ये होती, स्कूलमध्ये होती, तेव्हा मी कमवत नव्हते. त्यामुळे जे काही माझ्या पप्पांना डायरीज यायच्या, ऑफिसमधून ज्या डायरीज मिळायच्या त्या सालाच्या, त्या मी अशाच वापरायची, लिहायला म्हणा किंवा काहीतरी क्रिएटिव्ह त्यात करायला म्हणा. सो तुम्हीही असंच करू शकता. आता ही डायरी बघा, ह्यात मी बरंच काय काय लिहिलेलं आहे. तर तुम्ही ह्या आधीचा व्हिडिओ जर बघितला असेल त्यात मी हे सगळं मेन्शन केलं आहे की तुम्हाला जर्नलिंग का करायचं आहे, का केलं पाहिजे 2026 मध्ये, किंवा आजही स्टार्ट करू शकता तुम्ही, आणि जर्नलिंगचे फायदे काय आहेत. सो तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी वरती कुठेतरी त्याचं बटन देईन, तो आधी बघा आणि नंतरच हा व्हिडिओ पूर्ण बघा. डिसेंबर आला की मला ओढ लागते ती माझ्या या जर्नल्स सोबत वेळ घालवायची. पहिलं तर मी सगळ्या जर्नल्स, सोप्या भाषेत म्हटलं तर सगळ्या डायरीज क्लीन करते. सगळे जी धूळ बसलेली असते वर्षभरातली ते सगळे साफ करते आणि मग त्या चाळायला लागते. जर्नल्सच्या त्या पानांमध्ये हरवून जायला मला खूप आवडतं आणि या सगळ्या डायरीज वाचून ना स्वतःबद्दल खूप अभिमान पण वाटतो. जर्नल्समध्ये लिहिल्यामुळे आपल्याला स्वतःची वाढ स्पष्टपणे समजते. आपण आधी कुठे होतो आणि आज कुठे आलो आहोत याची जाणीव होते. त्यामुळे मी दरवर्षी न चुकता हा कार्यक्रम करतेच. आणि त्यावेळी मला कोणीही आजूबाजूला नको असतं. म्हणजे मी माझा वेळ आणि माझे जर्नल्स बस. तर काही डायरीजवर ना मी वर्ष सुद्धा लिहिलेली आहेत. जसं की हे बघा, हे 2009 आहे. म्हणजे तिथून मी माझी डायरी लिहिण्याची जर्नी सुरू केली होती. आता ही एक बघा, ही 2019ची आहे. आणि डायरीजचे पण खूप प्रकार असतात. आता ह्यात बघा, ह्यात जर तुम्हाला दिसत असेल तर मी सगळं आर्ट वर्क केलेलं आहे आणि त्यात लिहिलं सुद्धा आहे. सो ही झाली एक आर्ट जर्नल म्हणू शकता, जिथे आपण आपल्या भावना पण व्यक्त करतोय आणि जे काही वेस्ट मटेरियल असतं ते सगळं चिटकवून त्याची त्या गोष्टीची आठवण एक या डायरीमध्ये मी कैद करून ठेवते. ही डायरी मला माझ्या एका मित्राने दिली होती. जेव्हा आपले मित्रमैत्रिणी आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी गिफ्ट करतात ना, तेव्हा खूप म्हणजे खूप छान वाटतं. आणि म्हणून ही डायरी माझ्यासाठी खूप खास आहे. कारण मी विकत घेतली नाहीये, मला कोणीतरी गिफ्ट दिली आहे. आता ही डायरी बघा, ही एक जर्नलच म्हणू शकता. डायरी ॲज सच नाहीये ती, कारण अशी छान त्याला लॉक आहे, लॉक सिस्टम आहे. मग ते ओपन करू शकतो आपण आणि आतमध्ये प्लेन पेजेस असतात. सो त्यात मी हे सगळं चित्रीकरण केलेलं आहे. बघू शकता. तर दरवर्षी मी ह्या डायरीज ओपन करून बघते
आणि मला स्वतःबद्दलच खूप छान वाटतं की मी इतकं सगळं ह्या डायरीमध्ये सगळ्या ज्या आठवणी आहेत त्या अगदी प्रेमाने आणि अगदी नित्य नियमाने त्या ह्या सगळ्या डायरीजमध्ये नमूद केलेल्या आहेत. ही सुद्धा डायरी मला माझ्या बेस्ट फ्रेंडने दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. हे ना एक छोटंसं प्लॅनर आहे. हे मला माझ्या एका रीडरनी गिफ्ट केलं होतं, सो ते माझ्यासाठी खूप प्रेशियस आहे. ही सगळ्यात आवडती जर्नल आहे माझी. त्याला असं एक बटन आहे आणि ती अशी ओपन होते. ओके, सॉरी. त्यात मी खूप काय काय लिहून ठेवलेलं आहे. आणि जर्नल्सचे पेजेस जुने झाले ना की खूप सुंदर दिसतात. म्हणजे जे जुने असे येल्लोइश किंवा असे थोडे ब्राऊन झालेले असतात ते खूप छान वाटतात मला. मध्ये मी असंही सुरू केलं होतं की प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळी डायरी हवी. म्हणजे रोजची कामं लिहून ठेवायला एक वेगळी टू डू लिस्टची डायरी, किंवा फक्त आर्ट वर्क करायला एक वेगळी डायरी, म्हणजे ती झाली आर्ट जर्नल. आणि एक कृतज्ञतेची डायरी, म्हणजे फक्त मला कृतज्ञता ज्या गोष्टीसाठी व्यक्त करायच्या असतात रोजच्या रोज, तर त्यासाठी एक वेगळी डायरी. आणि लिखाणासाठी एक वेगळी डायरी, म्हणजे ज्या ज्या आयडियाज मला येत असतात, जे मी क्रिएट करणार आहे, म्हणजे व्हिडिओज म्हणा किंवा ब्लॉग्स म्हणा, जे मी लिहिणार आहे त्या ज्या आयडियाज असतात त्या लिहून ठेवायला. कारण आयडियाज खूप वीक असतात, म्हणजे खूप कमजोर असतात, त्या येतात आणि लगेच जातात. त्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवायच्या असतील तर त्या डायरीमध्येच लिहून ठेवावं लागतं. सो त्यासाठी पण मी एक वेगळी डायरी करायचे. ही बघा, ही एक छोटीशी डायरी आहे ज्यात मी शब्दसंवादचे जे सगळे आयडियाज मला येत असतात, जे टायटल्स, म्हणजे अगदी कधीही एखादं टायटल सुचलं तर ते मी ह्यात लिहून ठेवते. म्हणजे काय होतं, विसरायला होत नाही. आणि फक्त टायटलच लिहून ठेवत नाही, तर जे पॉइंट्स मला बोलायचे असतील व्हिडिओमध्ये, जे पॉइंट्स मला व्हॉइस ओव्हर द्यायचा असेल ते सगळे मी लिहून काढते. म्हणजे जेव्हा मी अगदी लिहायला बसेन तेव्हा माझ्याकडे सगळं हाताशी असेल. आणि मी माझे जर्नल्स क्रिएटिव्ह कसे करते हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर एक उदाहरण देते. म्हणजे माझ्याकडे एक ना जुनं कॅलेंडर होतं, त्यात हे असे छान डॉगीजचे फोटोज होते. तर मी ते फोटोज कट केले, कॅलेंडर टाकून न देता मी ते सगळे फोटोज कट करून असे स्टिक केले. आणि तिथे फक्त काही थॉट्स वगैरे स्वतःचे किंवा कुठूनही तुम्ही घेऊ शकता थॉट्स, आणि ते लिहून काढले. तर ते तुमच्या जर्नलला इतकं छान बनवतं. पहिली गोष्ट म्हणजे हे करणं खर्चिक नसतं. म्हणजे जे तुमच्याकडे अवेलेबल आहे, जे घरात आहे, त्यातूनच तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह तुमचं करायचं असतं. जर्नलिंगची हीच खासियत आहे की तुम्हाला अगदी दुकानात जाऊन काहीतरी स्टेशनरी शॉप मधून घ्यायलाच पाहिजे असं काहीच नाहीये. जे काही घरात आहे तुमच्या, फेविकॉल आहे, काही न्यूजपेपर्स असतील, न्यूजपेपर्स मधले कात्रणं तुम्ही कापून ते चिटकवू शकता. असं खूप काही करण्यासारखं आहे. आता तुम्ही म्हणाल हे सगळं करण्याने काय मिळतं? काय मिळतं हे शब्दात सांगणं खूप कठीण आहे. हे सगळं कापणं, चिटकवणं, लिहिणं, ही प्रोसेसच खूप शांत करणारी असते. म्हणजे आपलं मन जे खूप चलबिचल असतं, खूप इकडे तिकडे धावत असतं, तर ह्या जर्नलिंगच्या प्रोसेसमध्ये आपल्याला खूप शांत वाटतं. आणि खरं सांगू का, दिवसाअखेरीस आपल्याला शांतताच महत्वाची असते. आता ही बघा, ही एक रेजिस्टर होती माझ्या पप्पांची. ती मी अगदी स्कूलमध्ये होते तेव्हा हे सगळं सजवलं होतं. आणि काय, फक्त न्यूजपेपरची कात्रणं चिटकवली आहेत, दुसरं काहीच नाही केलंय. पण ते मी अजूनही जपून ठेवलंय, कारण माहित नाही, ही गोष्ट जी अशी असते ना, जी टाकून द्यावीशीच वाटत नाही. कारण आपण त्याच्यावर मेहनत केलेली असते आणि आपल्यातलं काहीतरी त्याला दिलेलं असतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या जर्नल्स ज्या आहेत त्या मी म्हणजे एकही गोष्ट मी टाकून दिलेली नाही. आता हे बघा, हे एक नोटपॅड आहे जे माझ्या बेस्ट फ्रेंडने दिलं होतं. त्याचं कारण तुम्हाला सांगते तिने का दिलं होतं. आता हे मी जास्त वापरलेलं नाहीये, पण आहे ते माझ्याकडे. आणि त्याच्या मागे ना तिने एक मेसेज लिहिला होता माझ्यासाठी की डोंट गिव्ह अप रायटिंग, म्हणजे रायटिंग कधीच सोडू नकोस. एक असा पडावा आलेला माझ्या आयुष्यात की रायटिंग करावं की सोडावं, हे डिसिजन मला घ्यायचं होतं. आणि त्यावेळी तिने मला हे पाठवलं होतं की तुझं काही डिसिजन असो पण रायटिंग अजिबात सोडू नकोस.
आणि ते खूप हे छोटे छोटे जे एक जेस्चर्स असतात ते खूप महत्वाचे असतात. म्हणजे बघा, मी जास्त वापरत सुद्धा नाही हे नोटपॅड, कारण ते खूप क्यूट आहे आणि मी ते तसंच ठेवणार आहे. तिने जो मेसेज लिहिलाय त्यावर तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. तो मला नेहमी आठवण करत राहील की मी लिखाण का सुरू केलं आणि का सुरू ठेवावं. माझा नवरा नेहमी मला चिडवतो की तू सतत लिस्टच बनवत असतेस, हे काम करायचं तर लिस्ट काढा, पॅकिंगची लिस्ट काढा. तर ह्या डायरीमध्ये मला तेच जाणवलं आता की सगळ्या लिस्ट आहेत. म्हणजे वीकेंड प्लॅन, मग टू डू लिस्ट, आज काय मला काम करायचं आहे, किंवा मुंबई पुण्याचं पॅकिंग काय काय करायचं आहे, त्या सगळ्या लिस्ट आहेत त्याच्यामध्ये. गंमत बघा, मी माझं पहिलं पुस्तक लिहित होते त्यावेळी 12 ऑगस्टला मी किती पेजेस लिहिले आहेत, 13 ऑगस्टला किती पेजेस लिहिले आहेत, हे सगळं मी ह्याच्यात नमूद केलेलं आहे. हे सगळं वाचलं आणि आठवलं की आपला जो प्रवास असतो तो सगळा डोळ्यासमोर उभा राहतो. आणि मला ज्या ज्या कॉम्प्लिमेंट्स आल्या आहेत ना लोकांकडून की मी माझ्या बुक्स बद्दल किंवा ब्लॉग्स बद्दल, तर त्या कॉम्प्लिमेंट सुद्धा मी इथे लिहून काढल्यात. कारण खूप छान वाटतं जेव्हा आपण 10 वर्षांनी 20 वर्षांनी समजा आपल्याला काहीतरी चांगलं लोक बोललेले असतील ते वाचलं की किती सुंदर वाटत असेल. म्हणजे मला तर वाटतंच. तर मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करते की लिहिणं का महत्वाचं आहे, सगळं लिहून ठेवणं म्हणजे इतकं महत्वाचं आहे ना, की कारण आपण विसरतो, आपण माणूस आहोत, सगळंच लक्षात नाही राहत एवढ्याशा छोट्याशा मेंदूमध्ये. त्यामुळे हे सगळं जे मी आता घाट घालून बसले, तर त्याचसाठी हे सगळं असतं की 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर तुम्हाला ही गोष्ट, ही डायरीच, ही तुमची जर्नलच आठवण करून देणार आहे. ही गोष्ट वाईट असो किंवा चांगली असो, दोन्हीही गोष्टी तुम्हाला लक्षात राहणं हे गरजेचंच असतं. कारण वाईटातून आपण चांगलं शिकत असतो आणि चांगल्यातून सुद्धा आपण शिकतच राहतो की आपण अजून चांगलं कसं बनवू शकतो. जे मी तुम्हाला बोलले ना की टू डू लिस्ट लिहून ठेवते मी. म्हणजे टू डू लिस्ट म्हणजे काय असतं, दिवसभरात आपल्याला काय काय कामं करायची ह्याची एक यादी बनवायची, सकाळी उठून पहिली गोष्ट तीच करायची. तर ही सवय मला माझ्या पप्पांमुळे लागली आहे. त्यांनी मला असं काही शिकवलं नाही की तू हे कर ते कर, पण आपण पालकांना बघून शिकत असतो. ते दर दिवशी ऑफिसला निघायच्या आधी त्यांची कामं लिहून ठेवायचे. कधी कधी अगदी आदल्या रात्री सुद्धा लिहायचे, कारण सकाळी वेळ मिळेल ना मिळेल, त्यामुळे ते रात्रीचे सुद्धा त्यांची टू डू लिस्ट काढून बसायचे. आणि ते बघूनच मला ही सवय झाली. आता एकही दिवस असा जात नाही की मी टू डू लिस्ट लिहित नाही, कारण दिवस कसा निघून जातो आपल्याला समजतही नाही. त्यामुळे आपल्या 24 तासांची योजना ही टू डू लिस्ट करते. आणि नियोजित राहिलं ना तर कामही होतात आणि आपल्याला शिस्त सुद्धा लागते. माझ्या सासऱ्यांना सुद्धा सवय आहे डायरीमध्ये काही ना काही लिहत राहायची. तर मग मला आता कुठे डायरी मिळाली एखादी तर मी त्यांना देते. ही एक छोटीशी स्पायरल बाइंडिंगची बुक आहे, ती मी वापरली होती माझ्या पप्पांच्या साठीचं नियोजन करण्यासाठी. त्यात मी सगळं लिहून ठेवलं होतं की मला काय करायचंय, काय गेम्स ठेवायचे आहेत, वगैरे वगैरे. आता अशा खूप साऱ्या जर्नल्स आहेत, तुम्ही बघितल्याच असतील व्हिडिओच्या सुरुवातीला. तर मी सगळ्याच आता तुम्हाला नाही दाखवू शकत. मी निरोप घेते आणि उरलेला सगळा वेळ मी माझ्या या जर्नल सोबत घालवणार आहे. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. आणि हो, हा व्हिडिओ बघून तुम्हाला सुद्धा जर्नलिंगची इच्छा निर्माण झाली असेल तर मला कॉमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.